आज सॅटर्डे आहे आणि पूर्ण दिवस घरात बसून काढलेला आहे. आधीला पण सुट्टी आहे, मला पण सुट्टी आहे. सो दिवसभर घरात झोपून काढलेला आहे, घरातली कामं करून. आणि आता अद्वैत मला असं वाटतं टी व्ही बघूनच त्याचा पूर्ण टाईमपास झालेला आहे. त्याला फुटबॉल खेळायला मी ग्राउंडवर घेऊन जाते. बघू तिथे काय मजा येते, कारण की रिमझिम पाऊस आहे. त्याला पाऊस खूप आवडतो. मला पाऊस आवडतो, पण चला बघूयात, कारण की मला त्याच्यानंतर खूप सारी कामं आहेत 5 नंतर. सो तेही कामं करायची आहेत, पण त्याच्या आधी त्याला ग्राउंडवर घेऊन जातो, कारण की वातावरण खूप छान आहे. आता तो बसला इथे. कुठे गेला? कसं बिस्किट खात बसलाय. ए डोल्या, तुझी व्हिडिओ करते बच्चा चहा पिताना. तो चहा पित नाही, फक्त बिस्किट वगैरे खातो, नाही तेव्हा तो दूध केळं वगैरे असं चालू असतं. आणि हा बघा, आता मी पित नाही बोललं ना तर मुद्दा म्हणून पिणार. हे बघा हसतोय घोडा. हे बघा, आता निघालो का घर लॉक नाही करायचं. गाडीची चावी का घेतली असं वाटतंय त्याला. आता गाडी घेऊनच चाललेलो. चला फुटबॉल खेळायला. गार्डनमध्ये नाही जायचं आपल्याला, फुटबॉल खेळायला जायचं. आउटडोअर गेम्स खेळताना तर खूप जोर येतात. मोबाईल आणि टी व्ही संग 1-1 तास 2-2 तास थांबतो आम्ही. अद्वैत गेला आहे पुढे आणि आता मी त्याच्या मागे चालले. 1-2 तास खेळून झाल्यानंतर, 2 तास नाही 1 तास, कारण की माझी कामं आहेत. खेळून झाल्यावर मग रिटर्न येणार आहोत. आणि ग्राउंड बिल्डिंगच्या शेजारीच आहे, समोरच आहे, तर त्यामुळे कुठे लांबही नाही जायचं आहे. आणि राहिली गोष्ट गार्डनची, तर उद्या त्याला गार्डनमध्ये घेऊन जाईल. हा हे ग्राउंड आणि इथे आधीच मुलं क्रिकेट खेळत आहेत. मला अजिबात नाही, पण ह्याच्यासाठी मला नेहमीच पळावं लागतंय, लिटरली. आमच्याकडे कॅमेरामन नाही आहे, तर कॅमेरामनचं काम पण मीच करते, की तुम्हाला दाखवते की आम्ही कसं खेळलो. मुलांमध्ये एवढा क्रिकेटचा क्रेज आहे की पूर्ण ग्राउंडवर फक्त क्रिकेट खेळतात. ते दुसरा कोणताच गेम दिसत नाही आहे. आणि जेव्हा अद्वैत इथे पहिल्यांदा खेळायला आला तेव्हा सगळेजण म्हटले की इथे फक्त क्रिकेट खेळायचं, फुटबॉल खेळायचं नाही. त्यामुळे मी आज त्याला या ग्राउंडवर घेऊन आले फुटबॉल घेऊन, की बाबा त्यांना कळावं की दुसरे गेम पण असतात जे ग्राउंडवर खेळले जातात, फक्त क्रिकेट नाही. कारण की तो मला रडत रडत बोला की मी काही खाली खेळायला जाणार नाही, कारण की तिथे सगळे क्रिकेट खेळतात. आणि म्हणून मग मी फुटबॉल घेऊन ग्राउंडवर आली त्याच्यासोबत खेळायला. हॅपी काय रे घोडा? उई, हॅपी का? नॉट हॅपी का? थांबा, ग्राउंडवर खेळायला भेटलं, हॅपी नाही? आम्हाला सायकल आमची पंक्चर झाली, टायर त्याचं बदलायचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही फुटबॉल खेळतो. बरोबर ग्राउंडवर आलो आणि पाऊस थांबला. आम्ही पावसाचा आनंद घ्यायला ग्राउंडवर आलो आणि हे बघा पाऊस पण पूर्ण थांबला. अजिबात रिमझिम पाऊस पण नाही पडते. थांब, एक गोल करता यावं म्हणून अद्वैतने बघा किती कष्ट घेतलेले आहेत आणि मला बजावून ठेवलं की मम्मी माझा गोल झालेला व्हिडिओ घे म्हणून. करतोय ठप्पाक. असं करणार आहेस? आणि हा गेला गोल. आणि माझ्या पायाची पूर्ण वाट लागले, सेम त्याचं पण झालंय. आणि आता 5 वाजता रिटर्न जायचं आहे. हा बघा शाणा.
दिवसभराचा सगळा आळस निघाला असं वाटते. माझं पूर्ण वर्कआउट झालं खेळून. मला असं वाटतं रोज सकाळी रनिंगला जाण्यापेक्षा मी असं गेम खेळले ना तर चांगलं होईल. पण मी रनिंग नाही सोडू शकत, तर त्यामुळे ग्राउंड एक वेगळी गोष्ट आहे आणि रनिंग आत्मा आहे. रनिंग तर नाही सोडू शकत. आता मुलं खेळतात आहेत क्रिकेट. पोरं जॉईन झालेत आता आणि खेळायला.